काल व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून तो लक्षात आला, परंतु हे 20-22 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे। बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आपल्यासोबत आहेत। साहेब, मुंडेवाडी आणि नारेवाडीमधला जो काही प्रकार समोर आला त्यानंतर गावामध्ये आपण चर्चा करण्यासाठी आलात, काय माहिती आपल्यापर्यंत भेटली आणि काय चर्चा झाली? कालची जी घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली त्या संदर्भात आज आपण इथं मीटिंग घेण्यासाठी मुंडेवाडी येथे आलो। मुंडेवाडी ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्यामध्ये जातीवाद असा कुठला प्रकार दिसूनच आला नाही। हे एक 99% एका समाजाचं गाव आहे आणि उर्वरित 1% जो इतर समाज आहे त्या समाजाचे सरपंच या गावचे ते 1% जे व्यक्ती आहे ते या गावचे सरपंच आहेत। म्हणजे इथे सामाजिक म्हणजे काय म्हणतात त्याला भेद हा अजिबात नाही। फक्त त्यांचा एक काही नांदूर फाटा इथे काही समाजकंटक त्रास देतात म्हणून त्यांनी त्या पद्धतीचा व्हिडिओ त्यांनी केल्याचं म्हणजे त्या दिवशी तो निर्णय झाल्याचं त्यांनी सांगितलं, परंतु त्याच्यामध्ये जात हा विषय नव्हता। एक नांदूर फाट्यावर एक जाताना काळजी घ्यावी हा त्याचा मागचा उद्देश होता। तसं त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आलं की मराठा समाजातील व्यक्तीकडून कोणी खरेदी करू नये, खरेदी केली तर 5,000 रुपयाचा दंड। उत्साहाच्या भरामध्ये कोणतरी व्यक्ती बोलून गेला आहे, परंतु त्याला गावाचं अनुमोदन नाही आहे, गावकऱ्यांचं कुठलंही अनुमोदन नाही आहे, गावकरी ते फॉलो देखील करत नाही आहे। हा व्हिडिओ साधारणतः 15-20 दिवसापूर्वीचा आहे। 15-20 दिवसामध्ये काही व्यक्तीला कोणी काही फाईन केलेलं नाही हे म्हणजे, आणि तिथे काही जाणं कोणाचं बंद झालेलं नाही, तिथे लोक जातातच आहे आणि असं काहीच नाही। फक्त काल व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून तो लक्षात आला, परंतु हे 20-22 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे। पण यामुळे सोशल फॅब्रिक खराब होतं? याच्याने सोशल फॅब्रिक निश्चितच खराब होत होतं, म्हणून आपण ते होऊ नये यासाठी आज मीटिंग ठेवली। लोकांचा चांगला प्रतिसाद आहे, नांदूर फाट्याचे पण जे लोक आहेत त्यांचाही चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि यांच्यामध्ये संवाद आहे। ठीक आहे, काही विशिष्ट म्हणजे दुकानदारांकडनं काही बाबी घडतात, तिथल्या लोकांकडनं काही बाबी घडतात, पण ते जात म्हणून होत नाही, ते एक तिथला व्यवसायाचा भाग आहे, त्याच्यामध्ये त्या होत असतात। किंवा हे ग्रामीण भागातले लोक थोडंसं छोट्या टाऊनमध्ये जातात, शहरामध्ये, त्यामुळे ग्रामीण म्हणजे एक गावाकडनं आल्याचे फील तिथं त्यांना वाटतं आणि रेसेसिव्हनेस हा तिथं वाटतो, म्हणून त्यांनी ते व्हिडिओ केला। त्या दिवसाचं जो घटना घडली होती, परंतु तसं वातावरण या ठिकाणी नाही। पण सर, याचा अर्थ काय की यामुळे सोशल फॅब्रिक खराब होणं हा वेगळा भाग आहे, पण 2 कम्युनिझममध्ये हा घडलेला प्रकार आहे, 2 कास्टमध्ये घडलेला प्रकार आहे, या संदर्भामध्ये कुठलं इन्व्हेस्टिगेशन होणार आहे अथवा व्हिडिओची चौकशी होणार आहे अथवा या संदर्भात कुठली काही कारवाई होणार? याच्यात गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही, कारण ही बाब गंभीर आहे, त्याच्यात गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपीला देखील आम्ही ताब्यात घेतलेला आहे, त्याच्यावरही प्रतिबंधक कारवाई केलेली आहे। त्यामुळे आम्ही काही ही गोष्ट लाईटली घेतलेली नाही आहे, परंतु ते फक्त एक वैयक्तिक विषय आहे, गावाचा विषय नाही आहे हा। गावकऱ्यांचं त्याला अनुमोदन नाही आहे। गावकरी सगळे एक मनाचे आहेत आणि जातीवाद किंवा जातीभेद हा इथला विषयच नाही। नक्की आपण ऐकलं की हे होते नंदकुमार ठाकूर, बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत। त्यांनी सांगितलं की हा जातीवादाचा विषय नव्हता, हा विषय गावामधला झाल्यानंतर मात्र आता लोक त्या व्यवहारामध्ये पूर्ण व्यवहार करत आहेत आणि यापैकी कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा दंड झालेला नाही आहे। आता गावामध्ये वातावरण शांत आहे। गोविंद शेळके, एबीपी माझा, मुंडेवाडी, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।